हा पक्ष माझा आहे, अहो हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलंय, घर आपलं असा दावा करू नये एवढीच भावना आहे. आम्हाला तर हेच शिकवलंय, मैं रहू या ना रहू भारतीय रहना चाहिए. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे. अनेक राजकीय नेते जे आहेत एकमेकांवरती टीका टिप्पणी करताना दिसत आहे आणि त्यातच आता भाजपचा जो वाद आहे तो चव्हाट्यावरती आलेला दिसत आहे. भाजपच्या या नेत्याने जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना थेट खुला आणि ओपन चॅलेंज दिलेला आहे. तर नेमकं काय घडलंय आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी राज मोरे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो व्हायरल बातमी या आपल्या चॅनलवरती. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की गेल्या अनेक दिवसापासून सुधीर मुनगंटीवार हे जे आहेत पक्षश्रेष्ठीवर व त्याचसोबत पक्षातील काही नेत्यांवरती गेल्या अनेक दिवसापासून टीका टिप्पणी करताना दिसत आहे आणि त्याचसोबत त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेतल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले आणि पत्रकार परिषद घेत होते तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांच्यावरती टीका केलेली आहे. तर ते नेमकं काय म्हणाले? ते म्हणाले की या भाजपला मोठं करण्यासाठी, आमचं घर आम्ही मोठं करण्यासाठी आमचं रक्त आटवलंय आणि भाजप हा आमचा पक्ष आहे, हे आमचं घर आहे, असं त्यांचं मत होतं. परंतु कुणी या पक्षामध्ये नंतर येऊन भाजप आमचं घर आहे किंवा भाजपच्या या पक्षावरती दावा करू नये असं त्यांनी थेट ठिकाणी टोमणा मारत त्या ठिकाणी ज्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली आणि त्याचसोबत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. तर यावरून जे आहे एक गोष्ट आता नक्की होताना दिसत आहे की भाजपमध्ये देखील सर्व काही आलबेल नाहीये आणि त्यांच्यामध्ये देखील अंतर्गत वाद चालू आहे. तर याबाबत तुमचं मत काय आहे? खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.